नमस्कार. आपण मड या ठिकाणी आहोत. माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते प्राथमिक आरोग्य केंद्र मड हे आहे. या ठिकाणी ही जी वास्तू आहे ही वास्तू नवीन करण्याचं काम चालू आहे. यासाठी निधी आलेला आहे. नवीन इमारतीसाठी खरं तर निधी यायला हवा होता. बाकीच्या PHC आहेत त्या ठिकाणी खरं तर तो निधी देऊन त्या ठिकाणच्या सुस्थितीमध्ये करणं भाग होतं, परंतु प्रशासनाला असं काय आवश्यकता पडली की या ठिकाणी सुस्थितीत असणारं हे मड प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी यांची डागडुजी चालू आहे. असलेलं काम म्हणजे अतिशय चांगलं काम असं होतं, सुस्थितीमध्ये होतं सर्व, परंतु ते तुम्ही बघाल आता ते त्यांनी हाताने तोडलंय आणि नवीन काम चालू केलंय. खरं तर प्रशासनाला ही करण्याची गरज नव्हती. नवीन काय अजून या PHC साठी काही आरोग्याच्या सुविधा करणं महत्त्वाचं होतं. आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी अजून प्रोव्हाइड करा. विनाकारण हा खर्च होत आहे. आपण बघू शकता या अशा प्रकारे हे जे सुस्थितीत असणारं सर्व काम होतं हे काम चालू केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ही पाठीमागे जी बघताय या ठिकाणी हे जे आहे ही स्टाईल फरशी अतिशय सुस्थितीमध्ये होती. हा पूर्णपणे भाग म्हणजे हे पूर्णतः सर्व काढलेलं आहे आणि या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. आरोग्याच्या अजून नवीन सुविधा करणं गरजेचं आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. ते अतिशय योग्य आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवणं असतील, बाकीचे काही उपकरणं असतील, या ठिकाणी पेशंट ज्यावेळेस ॲक्सिडेंट होऊन येतात त्यांच्या मशिनरी या ठिकाणी नाहीत, लॅब टेस्ट नाही, या वाढवणं गरजेचं आहे. परंतु हा अनाठायी खर्च या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. प्रशासन असं का करतंय हा देखील खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. हे ज्या असणाऱ्या ह्या ज्या स्टाईल्स आहेत ह्या टाईल्स काढून टाकण्यात आलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा याच्यावर स्टाईल्स लावतील म्हणजे पुन्हा एकदा कुठंतरी अजून खर्च, म्हणजे हा खर्च जो आहे याच्या पाठीमागे नक्की दडलंय काय हा देखील मोठा प्रश्न आहे. हे बघू शकता ही जी खिडकी आहे ही अतिशय योग्य आहे. म्हणजे सुस्थितीमध्ये खिडकी होती हिला देखील काढलेला आहे. म्हणजे हा जो खर्च चाललेला आहे याच्या पाठीमागं नक्की काय म्हणणं काय आहे, प्रशासन असं का वागतं आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. हा सार्वजनिक आरोग्यामध्ये सुविधा करणं खूप गरजेचं आहे हा प्रश्न बरोबर आहे, परंतु हा अनाठायी खर्च का हा देखील मोठा प्रश्न आहे. या ज्या खिडक्या आहेत या खिडक्या लावलेल्या होत्या ह्या अतिशय चांगल्या होत्या, ह्या तोडून काढण्यात आलेल्या आहेत. देवळे या ठिकाणी PHC आहे तिची अतिशय दुरावस्था आहे. काही ठिकाणी अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी पेशंटला ये जा करताना देखील जीव मुठीत धरावा लागतो. अशा काही अवस्था आहेत की वरून कधी स्लॅब पडतोय आणि कधी एखाद्याचा जीव जातो. अशा परिस्थितीमध्ये काही PHC आहेत, परंतु याच PHC वरती हा खर्च का केला जातोय हा देखील मोठा प्रश्न आहे. तर प्रशासनाला या ठिकाणी सांगणं एवढंच आहे, या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत नक्की उभी करावी. परंतु जी इमारत आहे ती सुसज्ज इमारत आहे, चालू स्थितीमध्ये इमारत आहे. त्याचा अनाठायी खर्च करून उगाच जे ठेकेदार आहेत त्यांच्या तुंबड्या भरल्या जाव्यात या उद्देशाने ही कामं होता कामा नयेत. या ठिकाणी ग्रस्त अनेक पेशंट आलेले आहेत, तर त्या पेशंटला इथं प्राथमिक उपचार देखील केले जात नाहीत. या ठिकाणी मलमपट्टी केली जाते. जर जास्त पेशंटला जर लागलेला असेल तर त्यांना मंचर असेल, ससून रुग्णालय या ठिकाणी जावं लागतं. प्रशासनाला खर्च करायचा आहेच, तर या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत, सुसज्ज असं सगळं हॉस्पिटल, सर्व सुख सुविधा, साधी लॅब टेस्ट करायची म्हटली तरी त्यांना एक दिवस वाट पाहावी लागते. अचानक एखादा पेशंट ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला त्याचं कुठं हा टेस्ट करण्यासाठी जर या ठिकाणी जर सुविधा नसतील तर ह्या सुविधा नक्कीच या ठिकाणी मिळायला पाहिजेत. अशा प्रकारचं हे हॉस्पिटल नक्की करावं, परंतु ठेकेदाराच्या तुंबड्या भरण्यासाठी ठेकेदारासाठी हे असं काम होता कामा नये, हे नक्कीच थांबलं पाहिजे. शिवजन्मभूमी टाइम्स, मड, जुन्नर. या ज्या टाईल्स आहेत या लावलेल्या टाईल्स आहेत आणि हे ड्रिल अशा प्रकारे ह्या टाईल्स तोडत आहेत.